जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार डॉक्टर अरुणा रॉय यांना, तर समाजकार्य पुरस्कार विद्याधर अनास्कर यांना, तर युवा प्रेरणा पुरस्कार पूजा दानोळे हिला जाहीर। शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त उद्योग समूहाचे सर्वेसर्वा स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य, उद्योग व क्रीडा या क्षेत्रात लोककल्याणाच्या समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या 3 महान व्यक्तींना गौरविले जाते। सन 2015 पासून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त सदर पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जात आहे। या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार डॉक्टर अरुणा रॉय, तर समाजकार्य पुरस्कार विद्याधर अनास्कर यांना, तर युवा प्रेरणा पुरस्कार पूजा दानोळे यांना जाहीर झाला असून मानपत्र, स्मृतिचिन्ह अनुक्रमे 1,50,000 आणि 25,000 असे स्वरूप असून सदरचा पुरस्कार डॉक्टर गणेश देवी प्रख्यात साहित्यिक यांच्या हस्ते व डॉक्टर यशवंतराव थोरात माजी अध्यक्ष नाबार्ड यांच्या अध्यक्षतेखाली 11व्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गौरविले जाणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट यांनी दिली। यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, श्रीमती सुजाता शिंदे, महादेव धनवडे, चंद्रकांत जाधव, घुनगीकर, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, अनंत धनवडे आदींसह निवड समितीचे सदस्य व सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वागत शेखर पाटील यांनी केले, तर आभार महादेव धनवडे यांनी मानले। जागृत जनमत न्यूज चॅनलसाठी शिरोळहून संपादक विनोद पाटील। त्याची वाटचाल कशी झालेली आहे याबद्दलची नोट तुमच्या सर्वांच्याकडे अतिशय चांगली सुव्यवस्थित दिलेली आहे आणि प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आपण खूप मागचा आढावा घेतो। आता यावेळी तशी घ्यायची गरज नाही असं मलाही वाटतं आणि आपल्या 1-2 पत्रकार मित्रांनी तसं सुचवलेलं आहे। तर दोन्ही कारणामुळे माहीत आहे आणि परत हातामध्ये नोट आहे म्हणून जास्त सांगत नाही। या वर्षीचे जे 3 पुरस्कार आहेत ते कोणाला देतोय, का देतोय आणि त्या व्यक्तींचं नेमकं काम काय आहे याविषयी मी अतिशय थोडक्यामध्ये सांगणार आहे। या वर्षीचा अप्पासाहेब सारे पाटील यांच्या नावाचा समाजभूषण पुरस्कार हा अरुणा रॉय यांना दिला जातोय। अरुणा रॉय या राजस्थानमध्ये गेली जवळपास 40 वर्ष काम करत आहेत। माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात येण्यासाठी ज्या व्यक्ती आणि संघटना कारणीभूत ठरल्या त्यामध्ये अरुणा रॉय यांचं नाव अव्वल स्थानी आहे। त्यांचं केवळ माहितीच्या अधिकाराच्या संदर्भातलंच काम नाही, तर 2005 नंतर जो अन्न सुरक्षा कायदा आला केंद्राकडून किंवा जो रोजगार हमी कायदा आला होता, या दोन्हीच्याही कायद्याच्या योगदानामध्ये निर्माण होण्यामध्ये अरुणा रॉय यांचा खूप मोठा वाटा आहे। आणि तो केवळ कायद्याची निर्मिती नाही, सध्या आधीची 35-40 वर्ष त्या काम करत होत्या। त्यांच्याविषयी अधिक तपशिलात मी नंतर सांगेलच, परंतु IAS म्हणून सुरुवातीच्या काळात काम केलेलं, वयाच्या 22व्या वर्षी IAS झालेली महिला, 6 वर्ष काम केलं, वयाच्या 28व्या वर्षी IAS मधून राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांचे पती ते पण प्रशासकीय सेवेत होते। ह्या दोघांनी मिळून पुढची 10 वर्ष राजस्थानातल्या एका लहान खेडेगावात राहून खेड्याचा विकास कसा होईल, तिथल्या महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, शेतकऱ्यांचं शोषण कसं कमी होईल, तिथल्या रोजगाराचे प्रश्न कसे सुटतील यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत काम केलं। त्यानंतर 1985 पासून तर 2005 पर्यंत म्हणजे माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला तोपर्यंतच्या 20 वर्षात राजस्थानातल्या देवडुंगरी या लहान खेडेगावात राहून त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जाईल अशा प्रकारची चळवळ उभारली, जो माहितीचा अधिकार म्हणून आहे। परंतु महिलांच्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। प्रशासनामध्ये सुधारणा व्हायला हव्यात या संदर्भात काम केलं आहे। तर आपण आपले जे करते धरते म्हणतो किंवा ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो, त्या सारे पाटलांनी आपल्या सगळ्या परिसरासाठी विकासाच्यासाठी जे काम केलं त्याच प्रकारचं काम अखिल भारतीय स्तरावर अरुणाताई यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार देतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागची 2-3 वर्ष आपण राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीला समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे। गेल्या वर्षी आपण मेधा पाटकरांना दिला, त्याच्या आधी मीरा चड्ढा बोरवणकर यांना दिला आणि त्याच्या आधीच्या वर्षी पाणीवाले बाबा राजेंद्र सिंहजी यांना दिला होता। या वर्षीचा दुसरा पुरस्कार ज्याला आपण समाजकार्य पुरस्कार म्हणतो आणि त्याचंही 4थं वर्ष आहे। मगाशी उल्लेख केला तो अरुणा रॉय यांचा पुरस्काराचंही 11वं वर्ष आहे आणि जे समाजकार्य पुरस्कार आहे
त्याचं हे 4थं वर्ष आहे. पहिल्या पुरस्काराची रक्कम 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह अशी आहे आणि तो अधिक सिनियर व्यक्तीला दिला जातो. तुलनेने त्यांच्यापेक्षा कमी वयाने असलेल्या राज्यस्तरावर मोठं कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीला आपण समाजकार्य पुरस्कार देतो. यावर्षीचा पुरस्कार विद्याधर अनासकर ज्यांनी सहकाराच्या क्षेत्रात आणि बँकिंगच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं आहे. पुण्यामध्ये त्यांचं आत्तापर्यंतचं बालपण आणि शिक्षण सगळं झालेलं आहे आणि जवळपास 35-40 वर्ष विद्या सहकारी बँकेच्या मार्फत त्यांनी पहिल्यांदा कामाला सुरुवात केली. नंतर राज्याची जी एक सहकार परिषद असते तिचं अध्यक्षपदसुद्धा 2021मध्ये त्यांच्या वाट्याला आलं. इतकी कर्तबगारी त्यांनी दाखवली आणि ते अध्यक्षपद हे राज्य सरकारच्या अंतर्गत जे राज्यमंत्री आहेत त्याच्या दर्जाचं ते पद होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी राज्याची सहकारी बँक आहे तिचे प्रशासक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या नावावर अनेक चांगली पुस्तकं आहेत. सर्वसामान्यांच्यासाठी बँकिंग या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि दुसरं रिझर्व्ह बँकेची एकूण वाटचाल सांगणारं पुस्तकही लिहिलं. दैनिक लोकसत्तामध्ये तो कॉलम होता आधी, नंतर त्याचं पुस्तक आलं आणि त्यांनी स्वतः असं म्हटलंय की माझी जात आणि माझा धर्म हा सहकार आहे. मला असं वाटतं की यातूनच त्यांचा पुरस्कार आपण या सहकाराच्या भूमीमध्ये देणं कसं योग्य आहे त्यांना, हे दुसरं आहे. आणि तिसरं, माझ्याहीपेक्षा तुम्ही लोक जास्त ओळखता अशी तुमच्याच या परिसरातील कन्या पूजा दानोळे. पूजा ही सायकलिंगमध्ये काम करते. 22 वर्षांची मुलगी आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून तिने सायकलिंग सुरू केलं आणि महत्त्वाचं म्हणजे सायकलिंगच्या आधी कोल्हापूरची जी ओळख आहे ती कुस्ती त्यासाठी आणि स्विमिंग या दोन्ही प्रकारात ती काम करत होती. शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. घरातल्या लोकांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला, भावंडांनी, आईवडिलांनी, आणि त्यामुळे गेली 11 वर्ष ती महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सायकल स्पर्धा गाजवते आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळवते आहे. सुवर्णपदक असेल किंवा अन्य पदकं असतील. 3 किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये पण तिने सुवर्णपदकं मिळवलीत आणि 30 किलोमीटरच्या स्पर्धांच्या मध्ये मिळवलेले आहेत. तर गेली 11 वर्षे ती काम करते आणि ऑलिम्पिकमध्ये सायकलपटू म्हणून आपलं नाव कमावणं, तुमच्या परिसराला ओळख मिळवून देणं अशी महत्त्वाकांक्षा ती बाळगून आहे. त्यामुळे एक व्यक्ती साधारणतः वयाच्या 22च्या टप्प्यावर, दुसरी व्यक्ती साधारणतः 70च्या टप्प्यावर आणि तिसरी व्यक्ती 80च्या टप्प्यावर असे 3 पुरस्कार आपण प्रदान करतोय. अरुणाताईंना जो पुरस्कार दिला गेला आणि 50रा विद्याधर अनासकर 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह